यंदा 18 ऑगस्ट 2025 रोजी श्रावणातला चौथा शेवटचा श्रावण सोमवार आहे. या दिवशी जव ही शिवमूठ महादेवाला अर्पण केलं जातं आणि महादेवांसाठी उपवास केला जातो. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाची, समाधानाची जाऊ दे, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यातला प्रत्येक सोमवारी उपवास करायच्या पद्धत आहे, ज्याने श्रावण सोमवार म्हणतात. प्रत्येक सोमवारी महादेवांना विशिष्ट प्रकारच्या शिवमुठाच्या अर्पण केलं जातं. पहिला सोमवारी आपण तांदळाचे केलं, दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण तिळाच्या केलं, तिसरा श्रावण सोमवारी आपण मुगाच्या केलं. आता चौथा जो आहे तो सोमवार आहे. या दिवशी आपल्याला जवळचा शिवमूठ जो आहे तो अर्पण करायचा आहे. तर यंदा 18 ऑगस्ट 2025 रोजी चौथा आणि श्रावणातला शेवटी सोमवार असून या दिवशी जवळच्या शिवमूठ महादेवांना कशी अर्पण करावी, या दिवशी सेवा कोणती करावी, त्याच्याबरोबर आपल्याला श्रावण सोमवाराच्या उद्यापन कशी करावी. जरा तुम्ही कायमच्या श्रावण सोमवार करत असला तरी देखील श्रावणातला सोमवारच्या व्रताच्या उद्यापन हे करावं लागतो. तर हे उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे याच्या विषयाची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आलं असलं तर सबस्क्राईबर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यामध्ये उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये अनेक लोक शंकराच्या दर्शनासाठी ज्योतिर्लिंगाला भेट देतात. पण आपल्याला ज्योतिर्लिंगाला जर शक्य नसेल तर आपण घरच्या घरी महादेवाच्या सेवा, उद्यापन, उपवास करत असतो. श्रावण सोमवारच्या आपण व्रत करत असतो. आता एखादा सोमवार बरेच महिलांना गेला असला तर मिस झाल्या असला तर मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणामुळे तर देखील तुम्हाला श्रावणातला चौथा सोमवार महादेवांच्या सेवा उपवासन करायची आहे. आणि जरा तुमची चौथा श्रावण सोमवारी अडचण असेल तर अशा वेळी काय करावे हे देखील मी पुढे शेअर करणार आहे. तर पहा, या उपवासाच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे. स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम देवघरातली देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर महादेवाच्या विशेष पूजा ही सकाळी तुम्हाला जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तापासून ते 8-9च्या आतच करायची आहे. आणि सकाळी शक्य नाही झालं तर मग तुम्ही प्रदोष काळामध्ये महादेवांशी विशेष सेवा करू शकता. आता सेवा कोणत्या करायच्या तर पहा, तुम्ही जरा अजूनही रुद्राभिषेक केलेला नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी रुद्राभिषेकाच्या सेवा केल्यानंतर त्याच्या तीर्थ कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसन्न करावे. त्यामुळे घरातली इडापिडी, नकारात्मक वास्तुदोष आजारापासून दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येतात. त्यामुळे अजूनही जरा श्रावणातली एकाही सोमवार रुद्राभिषेक केलेली नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक सेवा करून नक्कीच करू शकता. रुद्राभिषेक करत असताना बरेच स्तोत्र मंत्र पठण करावे लागतो.
त्यावर डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. रुद्राभिषेक करत असताना तुम्ही पठण शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. रुद्राभिषेक करण्यासाठी गळतीचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर महादेवावरती जो अभिषेक आपण करणार आहोत त्याची तीर्थ कुटुंबातली सर्व सदस्यांनी प्रशंसन करायचे आहे. रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही महादेवाची आपण जशी प्रत्येक श्रावण सोमवार पूजा करतो ज्यामध्ये आपण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करत असतो. या पूजामध्ये अन्नपूर्ण देवीच्या मूर्ती देखील घ्यावे, कारण अन्नपूर्णे श्रावणातल्या सोमवारी शिव आणि शक्ती स्वरूप पूजा करत असतो. म्हणजेच आपल्याला देवालयात असलेल्या अन्नपूर्णा देवीचेही या दिवशी पूजन केल्याने भगवान शिव हे लवकर प्रसन्न होतात. पण कोणत्याही पूजेची सुरुवात किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात हा श्री गणेशाच्या पूजेने होतो. त्यामुळे देवऱ्यातल्या असलेले गणपतीचे पूजन आपल्याला आधी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवावरती अभिषेक करायचे आहे. रुद्राभिषेक करून शक्य नसेल तर तुम्ही साधा पाण्याने अभिषेक केला तरी चालेल. महादेवावरती महापुराणात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थाची अभिषेक केला जातो, ज्यामध्ये दूध असेल तर दूध असेल, दही असेल, मध, साखर, तूप, त्याच्याबरोबर उसाचा रस देखील अभिषेक केला जातो. पण अजूनही तुम्ही जरा श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी असा महादेवाच्या विशेष पूजन केलं नसेल तर शिवमूठ अर्पण केल्या नसेल तर श्रावणातला शेवटच्या सोमवारी तुम्हाला असा विशेष पूजन आवर्जून करायचे आहे. श्रावण महिना हा वर्षातून एकदाच येतो आणि श्रावण महिना हा चतुर्मासातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे आपल्याला ही सेवा तो करायचेच आहे. शिवलिंग नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंगाच्या पूजन करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करू शकता. तर पहा, प्रत्येक सोमवारी शिवमूठ आहे ती वेगवेगळा अर्पण केलं जातो. एखादा सोमवारीची शिवमूठ तुमच्या राहून गेला असेल तर काही कारणे असतात तर तुम्हाला या शेवटच्या सोमवारी अर्पण करता येतं का? तसं तर नाही. प्रत्येक श्रावण सोमवारी आपण केला जाणारे शिवमूठ ही जो आहे तो वेगवेगळाच असतो आणि त्याच्या सोमवारीच अर्पण करायचे असतो. आणि म्हणूनच भलेही तुमच्याकडून आधीच्या 3 श्रावण सोमवार सेवा करणं नाही झालं तरी तुम्ही या श्रावण सोमवारी जी शिवमूठ आहे जवाची ती अर्पण करायचे आहे. पण त्याआधी सांगितल्याप्रमाणे महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचे आहे. पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने किंवा सांगितलेली पदार्थांनी म्हणजे वेगवेगळे वस्तूचा अभिषेक करायचा आहे. महादेवाच्या पिंडीवर केला जातं. तसंही तुम्ही करू शकता. अभिषेक करता असताना तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जर पुरुष हा अभिषेक करत असताना तर पुरुषांनी ओम नमः शिवाय, स्त्रियांनी ओम नमः शिवाय किंवा ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करता हा अभिषेक करावे. अगदी साधा सोप्या पद्धतीने घरच्या घरी ह्या सेवा करावी, ज्यामुळे देखील घरामध्ये खूप सकारात्मकता येतं, घरामध्ये सुख समृद्धी येतं. महादेव जो आहे तो भोलेनाथ आहे, तो आपल्या भक्ताच्या अडीअडचणीला प्रत्येक दुःखामध्ये, संकटामध्ये घाऊन येतात आणि ते छोटासा सेवानी देखील लवकर प्रसन्न होतात. म्हणून आपल्याला ही जो सेवा आहे ते अजिबात चुकायचं नाही. तर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केल्यानंतर महादेवाच्या तुम्हाला विविध पूजन करायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही महादेवांना एक छोटासा तामणमध्ये
स्थापित करायच्या. थोडासा अक्षदा घेऊन त्यावरती महादेवाच्या पिंडी ठेवायचे आहे. महादेवांना तुम्हाला या दिवशी भस्म अर्पण करायचे किंवा तुम्ही चंदन अर्पण करू शकता. महादेवाच्या पिंडीवर वस्तू अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला हळद आणि कुंकूच्या महादेवांना अर्पण करायच्या नाही. अक्षता देखील पांढरेच अर्पण करायच्या. आपण इतर देवी देवतांना जो पूजन करत असतो अक्षदा लाल किंवा पिवळा करतो असतो, कारण तांदूळ म्हणजेच अक्षदा जो आहे ते कधी पांढरा अर्पण करू नयेत. पण तुम्ही बघितलं की असेल की महादेवांना सर्व वस्तू पांढरेच अर्पण केल्या जातात. म्हणून महादेवांच्या बाबतीत आपल्याला नियम पाळायचे सांगितल्याप्रमाणे आपल्याला शिवशक्ती पूजन करायचे आहे. म्हणूनच आपल्याला देवालयात असलेल्या अन्नपूर्णा देवीचे देखील या दिवशी विविध पूजन करायचे आहे. महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतरला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचे आहे. आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही नवनवा मंत्र पठण करायचे आहे. ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच ओम रीम क्लीम चामुंडाय विच करायच्या. करणाबदी देवी पार्वती ही साक्षात जगदंबेची अवतार आहे. म्हणून हा मंत्र म्हणून आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. बघा, आपण किती ठरवलं की आपल्याला देवालयात असलेली देवी देवतांच्या विविध पूजन करायचे आहे. पण रोज हे शक्य होत नाही. पण काही विशिष्ट तिथीवरती केलेल्या सेवामुळे सुद्धा हे लवकर प्रसन्न होतात आणि घरामध्ये त्याच्या देवता हे टिकून राहतो. आणि कारण नुसतात देवाच्या मूर्ती किंवा फोटो देवऱ्यात रुद्रयंत्र देखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्याच्यामुळे देवऱ्यात जरा रुद्रयंत्र नसेल तर त्यावरती देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि जर तुम्ही रुद्राभिषेक करत असताना महादेवांच्या पिंडीवर आपण गळती देवता तुम्हाला रुद्रावरती म्हणजे थोडासा पाणी आणि पाणीच्या सहवासाने आपल्याला ते अभिषेक श्रावण सोमवार मधला उद्यापन कसे करायचे. लोकांना जरा तुम्ही दानधर्म केलं तरी त्यामध्ये देखील महादेव हे प्रसन्न होतात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणातले शेवटच्या सोमवारी महादेवांच्या श्रावण सोमवारच्या व्रताच्या उद्यापन हे करायचे आहे. उद्यापन करणं आवश्यकता आहे. त्यासाठी आपण या व्रताचे संकल्प केल्या नसेल आणि त्या संकल्पाने पुत्रज्ञ जी आहे ती म्हणजे संगत जी आहे उद्यापनाचे हे असतो. म्हणून हे उद्यापन आपल्याला करायचे आहे. आणि बघा, जर तुम्ही रुद्राभिषेक देखील संकल्प युक्त केल्या असेल तरी देखील अशाच पद्धतीने तुम्हाला रुद्राभिषेकाच्या व्रताच्या उद्यापन जो आहे तो करायचा. म्हणजे बरेच माझ्या मैत्रिणींनो असा म्हणजे संकल्प केल्याने असेल की रुद्राभिषेक ही मी चरणी सोमवारी करेल, तर तुमच्या 3 सोमवार झालेली असतील तरी तुम्हाला रुद्राभिषेकाच्या व्रताच्या उद्यापन हे श्रावणीतल्या शेवटच्या सोमवारी तुमच्या हातून किंवा तुमच्या पतीच्या हातून, मुलांच्या हातून हे करायचे आहे. तरी तुम्ही केलेल्या सेवेच्या तुम्हाला फळ मिळेल. कारण संकल्पयुक्त ज्यावेळी आपण सेवा करत त्यावेळी उद्यापन किंवा त्या व्रताच्या संगत करत आवश्यकता आहे. कारण आपण संकल्पयुक्त इच्छापूर्तीसाठी कोणतेही सेवा करत असते ते इच्छापूर्ती झाला तेव्हाच आपण त्याच्या उद्यापन करायच्या. का तर नाही ह्या व्रत झाल्यानंतर ना आपल्याला ह्या व्रताच्या उद्यापन हे जो आहे करावं लागते. अगदी त्याच्या प्रकारे श्रावणातल्या ह्या 4था सोमवारी तुम्हाला ह्या व्रताच्या उद्यापन जो आहे तो करायचा आहे. जवळच्या असलेल्या मंदिरामध्ये जो
किंवा तुम्हाला हे कारण शक्य असेल तर तुमच्या घरी एखादी कामवाली बाई येत असेल तर त्या बाईला यथाशक्ती तुम्ही दानधर्म करू शकता. सांगितल्याप्रमाणे गोरगरिबांना लोकांना जरा तुम्ही दानधर्म केलं, त्याच्या जरी तुम्ही इच्छापूर्ती केलं, एखादा त्याची गरजेच्या तुम्ही घाऊन गेलं तरी देखील महादेव हे प्रसन्न होतात. असे नाही की तुम्ही खूप काही केलं म्हणजेच महादेव तुम्हाला प्रसन्न होतील. तर या साध्या सेवेच्या देखील महादेव जो आहे ते लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणातल्या शेवट सोमवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे आणि अशी ही पूजा तुम्हाला श्रावणातल्या शेवट सोमवारी करायची आहे. तर चला, झालेली सेवा ही मी महादेवाच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जरा थोडा जर वाटलं तर असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या तुम्हाला चौथा श्रावण सोमवाराच्या बद्दल तुम्हाला थोडासा माहिती मी दिलेला आहे. काय जरा चूक झाला तर प्लीज माफ करा, सॉरी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.